चला बघा आता नेक्स्ट काल आपण लाईन आणि प्लेनचे प्रॉब्लेम घेतले होते. आज आपण प्रोजेक्शन ऑफ सॉलिडचा टॉपिक घेऊ. खूप सिम्पल आहे प्रोजेक्शन ऑफ सॉलिडचा टॉपिक पण. बघा आपण एक प्रॉब्लेम घेऊ इथं. स्क्वेअर प्रिझम 35 mm साईड स्क्वेअर प्रिझम आहे. स्क्वेअर प्रिझम म्हटलं की तुमच्या लगेच डोळ्यासमोर त्या स्क्वेअर प्रिझमचं असं चित्र यायला पाहिजे. स्क्वेअर प्रिझम म्हणजे त्याच्या बेसला स्क्वेअर असतो, टॉपला स्क्वेअर असतो आणि रेक्टँग्युलर फेसेस असतात. काय सांगितलं आहे? 35 mm याची साईड आहे. ही बेस जो आहे ना याची साईड किती आहे? 35 mm. आणि याची जी लेंथ आहे ॲक्सिस लेंथ म्हणजे याची हाईट किती दिलेली आहे बरं? हाईट दिलेली आहे 65 mm. ओके. आता पुढे बघा काय सांगितलं आहे. इट्स ऑल लॅटरल फेसेस आर इक्वली इन्क्लाइन टू व्ही पी. व्ही पीला इक्वली इन्क्लाइन आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इक्वली इन्क्लाइन टू व्ही पी म्हटलं तर टॉप व्ह्यूमध्ये इक्वली इन्क्लाइन स्क्वेअर काढायचा. बघा आता आणि पुढे काय सांगितलं बघा, ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ प्रिझम वेन ॲक्सिस ऑफ द प्रिझम मेक्स 45 डिग्री अँगल विथ एच पी अँड व्ही पी. तर बघा आपण डायरेक्ट प्रॉब्लेम याचं सॉल्व करू. तर सगळ्यात पहिलं काय करायचं, ॲक्सिस ड्रॉ करा. सगळ्यात पहिलं ॲक्सिस ड्रॉ करा. कोण हर्षल आहे? तर लक्षात घ्या असा ॲक्सिस ड्रॉ करा. हा ॲक्सिस ड्रॉ केल्यानंतर बघा काय करायचं, थोडासा लॉंग ड्रॉ करू आपण याला, छोटं रोलर आहे आपल्याकडं. हा ॲक्सिस ड्रॉ केल्यानंतर टॉप व्ह्यू जो आहे तो नेहमी कुठं होतो? ॲक्सिसच्या बिलो, आणि फ्रंट व्ह्यू जो आहे तो नेहमी ॲक्सिसच्या अबो. आता लक्षात घ्या हा जो स्क्वेअर प्रिझम आहे हा कुठं ठेवलेला आहे बरं? ड्रॉ द प्रोजेक्शन अँगल मेक्स अँड अँगल ऑफ एच पी, बरोबर. एच पीला त्याचा बेस आहे, बरोबर. त्याचा म्हणजे एच पीला इन्क्लाइन आहे म्हणजे बेस कुठं आहे? एच पीवर आहे. मग जर एच पीवर हॉरिझॉन्टल प्लेनवर जर तुम्ही असा स्क्वेअर प्रिझम ठेवला तर टॉप व्ह्यूमध्ये काय दिसणार आहे? स्क्वेअर दिसेल की नाही? इक्वली इन्क्लाइन. मग टॉप व्ह्यूमध्ये स्क्वेअर दिसणार आहे इक्वली इन्क्लाइन. इक्वली इन्क्लाइन म्हणजे 45 अँगल येईल त्याचा. तर एक इक्वली इन्क्लाइन स्क्वेअर टॉप व्ह्यूमध्ये काढून घ्या. एक पॉईंट घ्या, रेफरन्स पॉईंट. इथून अँगल मेजर करा. बघा 45 डिग्री अँगल मेजर करा, इथं येईल तो. आणि या 45 डिग्रीमध्ये किती लेंथ आहे बरं? त्याची साईड लेंथ किती आहे? साईड लेंथ किती आहे? 35 mm आहे. तर 35 mm साईड असलेला बघा इथून एक असा 35 mm इथून इथपर्यंत येणार 35 mm. हे बघा सर एक 5 मिनटं लगेच जाऊ. हा बघा 35 mm असा ड्रॉ होईल. नंतर याला परपेंडिक्युलर दुसरी साईड असणार आहे. तर परपेंडिक्युलर दुसरी साईड असेल तर 35 mm परत कुठे येणार? 10, 20, 30, 35 इथं येईल. नंतर याला परत इकडं ठेवा. बघा इथला 35 कुठे येणार आहे? इथं येईल. परत याला पॅरलल ठेवा, या साईडला पॅरलल ठेवा. आणि जी 4th वन साईड आहे लास्ट, ही क्लोजिंग साईड, ही काढा. आता बघा तुम्हाला काय सांगितलं आहे, इक्वली इन्क्लाइन स्क्वेअर प्रिझमचा प्रश्न आला आणि तो एच पीला इन्क्लाइन आहे असं सांगितलं तर टॉप व्ह्यूमध्ये इक्वली इन्क्लाइन स्क्वेअर काढायचं. तुम्हाला प्रश्न वाचल्यावर समजतं. प्रश्न वाचला सेंटेन्स की तुम्हाला मिनिंग समजतो. या प्रश्नामध्ये काय दिलं आहे की जो स्क्वेअर प्रिझम आहे ना तो 45 अँगल त्याने एच पी सोबत बनवला आहे, व्ही पीला पॅरलल आहे. म्हणजे एच पी सोबत जर अँगल बनवलेला असेल तर एच पीला इन्क्लाइन असेल की नाही? म्हणजे त्याचा बेस कुठं असणार आहे? एच पीवर. आणि जेव्हा स्क्वेअर बेस एच पीवर असतो ना तेव्हा टॉप व्ह्यूमध्ये स्क्वेअर दिसतो. टॉप व्ह्यू जो आहे तो नेहमी ॲक्सिसच्या खाली काढायचा. आणि मग लक्षात घ्या आता याला आपण नेमिंग करू. सपोज याला ए म्हणू, याला बी म्हणू, याला सी म्हणू, याला आपण डी म्हणू. आता याचे प्रोजेक्शन घ्या. फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा याचे फ्रंट व्ह्यू जो आहे तो ड्रॉ करा. फ्रंट व्ह्यू ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला याचे प्रोजेक्शन घ्यायचे आहेत. बघा याला असं परपेंडिक्युलर इथं रोलर सेट करा असा 90 डिग्रीमध्ये. आणि हे प्रोजेक्शन घेत असताना तुमच्या लक्षात येईल हे दोन्ही पॉईंट एका लाईनच्या अलॉंग आले पाहिजे. येऊन जातात ते. हा इथं प्रोजेक्ट होईल, हा इथं प्रोजेक्ट. आता लक्षात घ्या याचे प्रोजेक्शन वरपर्यंत घ्या. कुठपर्यंत बरं? किती हाईट आहे याची? हाईट किती दिली? 65 दिली ना. मग 65 बघा 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 65 इथपर्यंत येईल. क्लिअर आहे? 65 कुठपर्यंत येते बघा? 60 आहे का? ॲक्सिस लेंथ 60. ओके 60पर्यंत घ्या. 60 असेल तर इथपर्यंत येईल 60. ठीक आहे. बघा म्हणजे असा त्याचा फ्रंट व्ह्यू तुम्हाला दिसणार आहे. फ्रंट व्ह्यूमध्ये तुम्हाला हे रेक्टँग्युलर फेसेस दिसणार आहेत. कुठले? हे फ्रंटचे जे दोन रेक्टँग्युलर फेसेस आहेत ना. बघा इकडून जर बघितलं तुम्ही तर हा ए बी दिसेल तुम्हाला इकडून, आणि बी सी हे दोन रेक्टँगल दिसणार. असा उभा आहे तो, असा उभा. हे दोन रेक्टँग्युलर फेसेस दिसणार आहे. मग याला नाव द्या. हा एच्या करस्पॉन्डिंग ए डॅश, हा बी डॅश डी डॅश, हा सी डॅश, परत याला सी डॅश म्हणा
हा बी डॅश डी डॅश, हा टॉप व्ह्यू हा फ्रंट व्ह्यू, बरोबर. पण आता हा कसा आहे, हा एच पीवर असा उभा ठेवलेला आहे, उभा. पण तुम्हाला काय सांगितलं आहे, तो एच पीला इन्क्लाइन आहे. एच पीला कसा आहे, इन्क्लाइन. आणि किती डिग्री इन्क्लिनेशन आहे त्याचं, किती डिग्री इन्क्लिन, 45 डिग्री अँगल त्याने एच पी सोबत बनवला आहे, कोणी ॲक्सिसने. सध्या ॲक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर आहे का नाही 90 डिग्रीमध्ये. मग एच पीला तो ॲक्सिस इन्क्लाइन दाखवा 45 डिग्रीमध्ये. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, इथं एक रेफरन्स, हे बघा इथं ऑलरेडी आपण 45 अँगल मोजलेला आहे. उगाच टाईमपास करत बसायची गरज नाही. डायरेक्ट आपण हा 45 आहे ना, हा अँगल आपण ऑलरेडी मोजलेला आहे. या अँगलवर, या अँगलला तुम्ही इथं घ्या, ठीक आहे. आणि इथून ॲक्सिस ड्रॉ करा. किती आहे ॲक्सिस लेंथ याची, 60 आहे. मग 60चा जो ॲक्सिस आहे तो इथं ड्रॉ होईल, बघा असं, ठीक आहे. किंवा आता याच ही लेंथ बघा किती आली, ही लेंथ किती आली, 50 आलेली आहे. मग एक साईड ही आहे सपोज, असं कन्सिडर करा तुम्ही. आणि इथून 50 mm कुठपर्यंत येणार आहे, 50 mm, 10, 20, 30, 40, 50, बघा इथं येईल. असं ड्रॉ करा. याला परत पॅरलल घ्या, इथून ही साईड ड्रॉ करा. किंवा तुम्ही डायरेक्ट याला कंपासमध्ये पण मोजू शकता. बघा हा, बघा हे डिस्टन्स घ्या, इथं मार्क करा. हे डिस्टन्स घ्या, हे डिस्टन्स घ्या, इथून याला इकडं मार्क करा, ठीक आहे. आता हा ॲक्सिस आहे इथं, हा ॲक्सिस आहे, पण याला पॅरलल ठेवा, तो याला पॅरलल ठेवा. 45 डिग्री इन्क्लाइन आहे तर. आणि याला पॅरलल, हे बघा याला पॅरलल असा इथं ॲक्सिस ड्रॉ होणार आहे. हे बघा असा ड्रॉ आहे, ठीक आहे. आता याला नेमिंग करा. हा सी डॅश आहे, याला सी डबल डॅश म्हणा. याला परत काय म्हणतात, याला पण सी डबल डॅश. हा बी डबल डॅश डी डबल डॅश, हा ए डबल डॅश, बेसचा ए डबल डॅश, इथला बी डबल डॅश डी डबल डॅश. आता याचे प्रोजेक्शन खाली घ्यायचे, बघा याला पॅरलल ठेवा. हा खाली प्रोजेक्ट होईल, हा खाली प्रोजेक्ट होईल, हा पण खाली प्रोजेक्ट करा, हा पार्ट पण खाली प्रोजेक्ट होईल, नंतर हा पण. आता परत एक गोष्ट लक्षात घ्या, हा एक पॉईंट राहिलेला आहे, याला पण खाली प्रोजेक्ट करा, ठीक आहे. हे सगळे प्रोजेक्शन इकडे घेतल्यानंतर हे हॉरिझॉन्टलचे पण प्रोजेक्शन घ्या. आणि प्रोजेक्शन लाईन अशा थिन काढायच्या. हे प्रोजेक्शन घ्या, नंतर हे दोन्ही तर एकाच लाईनमध्ये येणार आहेत. आणि नंतर हा एक शेवटचा. आता इथं काय करायचं, सेम पॉईंट मॅच करायचा. बघा इकडचा ए, इकडचा ए, इथं भेटणार तुम्हाला ए. इकडचा बी, इकडचा बी, इथं भेटणारे बी. हा इथं भेटणार इकडचा सी, इकडचा सी, इकडचा डी, इकडचा डी, इथं भेटेल डी. आता इकडचे बघा इथले, इथून हा ए इथं आहे तर इथं भेटेल ए. इकडचा बी, इकडचा बी, इथं बी. हा इथं सी, इकडून सी, इकडचा सी, इकडं डी, इकडचा डी, इथं भेटणारे डी. आता तुम्ही जर वरतून बघितलं तर हा पूर्ण दिसणार आहे तुम्हाला ही साईड. म्हणजे इथला जो स्क्वेअर आहे तो पूर्ण दिसतो. म्हणून काय करायचं, इथल्या स्क्वेअरला पूर्ण ड्रॉ करायचं. बघा हा पूर्ण ड्रॉ होणार आहे. हा जो स्क्वेअर आहे हा पूर्ण ड्रॉ होईल. पण इकडून जर तुम्ही बघितलं तर फक्त तुम्हाला वरचा पार्ट दिसणार आहे. किंवा या साईडने बघा तुम्ही, या साईडने बघितलं तर काय होणार आहे, फक्त ए डी दिसणार आणि हे ए बी दिसणार. इकडचा भाग दिसणार आहे का, झाकला जाणार तो. म्हणजे फक्त तुम्हाला ए डी दिसणार आहे, ए डी दिसणार, इकडून डार्क येतोय, आणि इकडचा ए बी डार्क येणार, हा ए बी असा. आणि तुम्ही जर याला वरतून जर बघितलं टॉपने इकडून, तर ही एची लाईन अटॅच दिसणार आहे वरतून बघितल्यावर. तर ही एची लाईन पण हे एची लाईन डार्क येईल. तसंच ही बीची लाईन पण दिसणार आहे, बीला बी जॉईन, ही पण डार्क येणार आहे. आणि त्याच्यानंतर ही डीला डीवाली लाईन पण डार्क येणार आहे. आणि याच्यानंतर आता खाली कोणती लाईन आहे बरं, सी आणि सीची आहे की नाही, सीची. म्हणजे ही सीची लाईन कशी येणार आहे, डॅश येणार, कारण ही खाली आहे. ही वरतून बघितल्यावर ही लाईन दिसणार आहे का, नाही दिसत. म्हणजे हिडन फीचर आहे. म्हणजे हिडन फीचरला असं डॅशने ड्रॉ करायचं, ठीक आहे. तसंच इकडून बघितल्यानंतर हे सी डी दिसणार आहे का आपल्याला, इकडून बघितल्यावर याच्या मागं झाकल्या जाणार. म्हणून सी डी पण हिडन फीचर आहे. तर याला पण कसं ड्रॉ करायचं, असं डॅश लाईनने ड्रॉ करायचं. तसंच ही पण दिसणार आहे का इकडून बघितल्यावर, डी सी नाही, म्हणून याला पण असं डॅश लाईनने ड्रॉ करायचं. क्लिअर आहे. तर असा तुमचा टॉप येणार आहे. याला जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर तुम्ही असं बघा, असं हे बघा, दिसतोय का स्क्वेअर प्रिझम.
हे बघा स्क्वेअर प्रिझम. तर लक्षात घ्या हा असा व्हर्टिकली दिसणार आहे तुम्हाला. तर ठीक आहे, चलो ओके क्लिअर आहे. याला नाव द्यायचे, सगळे डायमेन्शन लिहायचे, फ्रंट व्ह्यू लिहायचं याला. हा टॉप व्ह्यू आहे, हा फ्रंट व्ह्यू आहे, हा टॉप व्ह्यू आहे. लक्षात घ्या हे सगळं अशा पद्धतीने एकदम परफेक्ट काढा. याला नेमिंग करा. हा फ्रंट व्ह्यू आहे, हा टॉप व्ह्यू आहे. याचे डायमेन्शन द्यायचे. किती डायमेन्शन आहे हे डायमेन्शन किती आहे? 35. ॲक्सिस लेंथ पण लिहायची. ही ॲक्सिस लेंथ किती होती? 60. बघा हे डायमेन्शन लिहा. हा आहे 35 mm. हे ॲरो डायमेन्शनचे ॲरो हेड जे आहे ते लॉंगर काढायचे असतात. हे डायमेन्शनिंग टेक्निक मी सांगितलं होतं तुम्हाला, त्या डायमेन्शनिंग टेक्निक यूज करायची. हा 65 mm आहे. इथला अँगल किती आहे? 45 डिग्री इन्क्लाइन आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने क्लिअर आहे. चलो ओके.